नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। आज आपण टुडेज मार्केट अनालिसिस मध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने मूवमेंट झाली आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये सॅटर्डे संडे सुट्टी आहे। आज शुक्रवार 5 जुलै आणि 8 जुलैला मार्केट ओपन होईल। त्याचबरोबर आज मार्केट गॅपडाऊन झाल्यानंतर कशा पद्धतीने मार्केटने रिकव्हरी केली। एचडीएफसी बँक जवळपास 4.5% मायनस असताना सुद्धा मार्केटने रिकव्हरी केली। एचडीएफसी बँकेचं मार्केटमध्ये वेटेज जास्त आहे, म्हणजे निफ्टीमध्ये वेटेज जास्त आहे, बँक निफ्टीमध्ये वेटेज जास्त आहे, तरी सुद्धा निफ्टी बँक निफ्टीने रिकव्हरी दिली। तर याचं रिझन असं आहे की मार्केटमध्ये जे इतर स्टॉक वेटेजचे जे स्टॉक आहेत, म्हणजे निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये जे इतर वेटेजचे स्टॉक या ठिकाणी पॉझिटिव्ह असल्यामुळे एचडीएफसी बँक निगेटिव्ह असून सुद्धा या ठिकाणी मार्केट सस्टेन झालं। त्याचबरोबर ब्रिटनमधून एक न्यूज होती, ती म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान जे आहेत ऋषी सुनक या ठिकाणी पायउतार झाले आणि कन्झर्वेटिव्ह पार्टीचे ऋषी सुनक होते, आता लेबर पार्टीचे कीर स्टारमर हे आता या ठिकाणी पंतप्रधान होणार आहेत। तर त्याचा आपल्या इंडियन मार्केटवरती काय इम्पॅक्ट होणार आहे? जर जे स्टुडंट व्हिसा होतो, स्टुडंट व्हिसा जो होता त्या ठिकाणी त्याच्यावरती थोडेसे निर्बंध येऊ शकतात। त्याचबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट होणार होतं, त्याच्यावरती थोडंसं तो फ्री ट्रेड अग्रीमेंट डिले होऊ शकतो। त्याचबरोबर ही कन्झर्वेटिव्ह पार्टी नव्हे तर लेबर पार्टी आहे, त्यामुळे ते कार्बनवरती टॅक्स लावणार आहेत। तर अशा पद्धतीचा या ठिकाणी त्याचा आपल्या इंडियन ट्रेडवरती, इंडिया ब्रिटन ट्रेडवरती थोडासा इम्पॅक्ट होईल। ती एक न्यूज होती। त्याचबरोबर एचडीएफसी बँकेमध्ये न्यूज होती, त्यामध्ये जवळपास 3.5 लाख कोटी रुपये या ठिकाणी लोकांनी फिक्स डिपॉझिट एचडीएफसी बँकेमधून कमी केले। तेच फिक्स डिपॉझिट म्युच्युअल फंड स्टॉक मध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात। तर अशा पद्धतीनं या दोन न्यूज होत्या। एचडीएफसी बँक ओपन झाली 1685 ला आणि 1685 एचडीएफसी बँकेचा हाय होता आणि त्याचबरोबर लो होता 1642 आणि प्रिव्हियस न्यूज होता 1727। त्याचबरोबर एचडीएफसी बँक टोटल 4.5% या ठिकाणी मायनस होती। त्याचबरोबर निफ्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत, निफ्टी या ठिकाणी आपण सविस्तर पाहणार आहोत। रिलायन्स 2% प्लस होता, त्यामुळे निफ्टी सस्टेन झाली। 3 वाजता या ठिकाणी निफ्टीमध्ये खूप मोठ्या पद्धतीची मुवमेंट आली। या ठिकाणी निफ्टीमध्ये ब्रेकआउट झालेला आहे। निफ्टीमध्ये या ठिकाणी म्हणजे परवा दिवशी, आज 5 जुलै आहे, 4 जुलै 3 जुलैला या ठिकाणी निफ्टीमध्ये कन्सॉलिडेशन झालं, 4 जुलैला कन्सॉलिडेशन झालं। त्यानंतर 5 जुलैला आज पण थोडंसं गॅपडाऊन झाल्यानंतर कन्सॉलिडेशन झालं आणि बरोबर 3 वाजता या ठिकाणी मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे आणि 100 ते 150 पॉईंटची या ठिकाणी मुवमेंट झालेली आहे। त्याचबरोबर मार्केट कंटिन्युअसली हाफ आवर म्हणजे 30 मिनिटाची टाइम फ्रेम आहे। 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केट या ठिकाणी कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण थोडंसं सेलिंग आलं, त्यानंतर कंटिन्युअस मार्केट या ठिकाणी अप ट्रेंड मध्ये आहे। तर आता मार्केटमध्ये झालेला आहे ब्रेकआउट। त्याचबरोबर ही आहे ट्रेंड लाईन। त्या ट्रेंड लाईनला जर सस्टेन केलं तर या ठिकाणी मार्केट अजून वरती जाण्याची शक्यता आहे। तर अजून वरती जाण्याची शक्यता आहे, त्याचं रिझन हे आहे की बजेट येणार आहे, याच महिन्यामध्ये बजेट येणार आहे। बजेटमुळे अजून मार्केटमध्ये या ठिकाणी बजेट पर्यंत रॅली होऊ शकते। या ठिकाणी मार्केट 24,323 वरती क्लोजिंग दिलेलं आहे। 24,323 ला या ठिकाणी मार्केटने क्लोजिंग दिलेलं आहे। या पद्धतीनं 24,180 ला एक सपोर्ट आहे, त्याचबरोबर 24,000 ला हा मेजर सपोर्ट आहे। जर हा सपोर्ट तुटला तर 23,770 हा एक सपोर्ट आहे, 23,450 हा एक सपोर्ट आहे। तर या ठिकाणी मार्केट बजेट पर्यंत पूर्ण अजून बुलिश आहे। त्यानंतर मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग वगैरे या गोष्टी येऊ शकतात। तर आज आपण निफ्टीमध्ये मार्केटचं अनालिसिस केलं। अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। आपण डेली मार्केट अनालिसिस बद्दल डेली एक व्हिडिओ टाकणार आहोत, त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी आणि डेली मार्केटच्या लेवल समजून घेण्यासाठी खूप मदत होईल। त्याचबरोबर मार्केटमध्ये कशा पद्धतीच्या न्यूज आहेत, त्याचबरोबर मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये ट्रेड केला पाहिजे, आज या ठिकाणी कशा पद्धतीने कोणत्या लेवल्स आहेत आणि कुठे सपोर्ट आहे, कुठे रेजिस्टन्स आहे, याच्या डिटेल्समध्ये मार्केटमध्ये कोणत्या न्यूज आहेत, या सगळ्या डिटेल्समध्ये आपण डेली व्हिडिओ टाकणार आहोत। तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।